पण मुलींच्या आयांनो जरा अपेक्षा कमी करा. जावई पुण्यातलाच पाहिजे, शहरातलाच पाहिजे, त्याचं स्वतःचं घर असलंच पाहिजे, ते त्याच्याच नावावरच पाहिजे. आणि सासू सासरे मात्र फोटो पुरते चालतील. का बरं? परवा माझ्या मैत्रिणीच्या मुलाला मुलगी बघायला पुण्यात गेले. ती मुलगी मला विचारते, हा फ्लॅट कुणाच्या नावावर आहे? म्हटलं विनयच्या वडिलांच्या नावावर आहे. मग विनयच्या नावावर काय आहे? म्हटलं विनयच्या नावावर त्याचे आई वडील आहेत, फ्लॅट नाही त्याच्या नावावर. म्हणजे ते आमच्याजवळ राहणार का? म्हटलं हा प्रश्न तुझ्या भावाला विचार, तुझे आई वडील कुठे राहणार आहेत? सगळ्या बायकांना जेव्हा आपल्या भावजाईंनी आपले आई वडील नीटपणे सांभाळावेत असं जर तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला तुमचे सासू सासरे सांभाळावेच लागणार आहे. जबाबदाऱ्या टाळून चालणार नाही. आणि सगळे जावई, तुमची बायको आई वडिलांची एकुलती एक मुलगी जर असेल तर तिची फक्त इस्टेट येणार नाही, म्हातारपणी तिच्या आई वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर येणारच आहे. माझा भाचा 35 वर्षाचा आहे, पुण्यात वकील आहे, प्रचंड प्रॅक्टिस छान आहे, पण त्याचं लग्न होत नाही. त्याचं कारण आज माझी आई अजून घरात आहे. येणारी प्रत्येक मुलगी हेच विचारते, तुमच्या घरात तिसरी पिढी आहे, अशा घरात मला यायचं नाही. आज माझ्या भाच्याचं, स्वतःच्या भाच्याचं लग्न होत नाहीये. परवा एक स्थळ पसंत पडलं होतं, अगदी छान, अगदी देण्या घेण्यापर्यंत गोष्टी आल्या. पण अचानकपणे मुलीच्या आईने विचारलं, लग्न झाल्यानंतर तुमच्या आजी तुमच्याजवळच राहणार का? तेव्हा माझ्या भाच्याने सांगितलं, हो आजी माझ्याजवळच राहणार आहे, कारण माझी आई नोकरी करत होती, माझ्या आजीने माझं खूप केलेलं आहे, त्यामुळे आजी माझ्याजवळच राहील. त्यावेळेला त्या बाई असं म्हणाल्या, तुमच्या आजींना जर तुम्ही वृद्धाश्रमात ठेवणार असाल तर हे स्थळ आम्हाला मान्य आहे, नाहीतर आम्हाला हे लग्न करायचं नाही. माझ्या भाऊजाईंनी तेव्हा ताबडतोब सांगितलेलं आहे, माझ्या मुलाचं लग्न झालं नाही तरी चालेल, पण सासू वृद्धाश्रमात राहणार नाही. आज आम्ही स्थळ बघणं बंद केलंय. आता माझ्या भाच्याचं वय 35 झालं, आम्ही लग्न करत नाही त्याचं. आई जिवंत आहे तोपर्यंत लग्न नाही, कारण असले प्रश्न कुणी विचारायचे नाहीत परत. आई माझी रोज रडते. आता इतके दिवस म्हणत होती नातवाचं लग्न बघते आणि मग मरते, आता रोज देवाला म्हणते, देवा आधी माझं मरण मला दे, माझ्या नातवाचं लग्न तरी होईल. हे म्हाताऱ्या माणसांचं जगणं आहे. तुम्ही तर शिकलेले आहात ना, तुम्हाला कळत नाही. इतक्या अपेक्षा असतात. शेती करणाऱ्याला मुलगी देत नाही, खेड्यात राहणाऱ्याला मुलगी देत नाही, पौरोहित्य करणाऱ्याला मुलगी देत नाही, व्यवसाय करणाऱ्याला मुलगी देत नाही, आई वडील असणाऱ्याला मुलगी देत नाही, भाऊ बहीण असणाऱ्याला मुलगी देत नाही, मुलगीच देत नाही. 40-40, 45-45 वर्षाची पोरं बिन लग्नाची येतात आणि यांच्या सगळ्यांच्या अटी वाढतच चालत्या. काय करायचं म्हाताऱ्या माणसांनी? प्रत्येक ठिकाणी अटीच अडव्या. नाही मुलींच्या आयांना असं नाही चालणार.